पहिल्यांदा आपण इथं उत्तर मानला पाणी द्यायला पाहिजे होतं. तुम्ही तिकडच काय सांगताय, तुम्ही इकडे पाणी दिलं तिकडे पाणी दिलं. तर पहिल्यांदा आपलं घर बघा. ह्या उत्तर मान मधली जनता काय म्हणते. आजपर्यंत तुम्हाला उत्तर मान मधल्या जनतेनं भरभरून दिले. त्यामुळं भाऊंनी तातडीनं ह्या उत्तर मानच्या जी पाईपलाईनच्या जी टेंडरच्या प्रोसेसमध्ये टेंडर एका महिन्यात होईल. मित्रांनो, आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी या गावामध्ये आहे आणि सध्या इथल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, पावसाचं प्रमाण किती आहे हे सगळं जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि आज 22 ऑगस्ट आहे. काय परिस्थिती आहे पाण्याची ते देखील सांगा. आज तुम्ही बघितलं 22 ऑगस्ट आणि हे ऑगस्ट महिन्यात ह्या पांगरी किंवा ह्या उत्तर मानचा विषय. आज काय परिस्थिती आहे की आज म्हणजे ॲक्च्युली ह्या भागातला जी तुमचा जे घरातला जे विषय असतो तो सगळा हा दूध उत्पादकावर आहे. आज गेली 4 महिन्यापासून इथला म्हणजे जे गाय पालन असेल शेळी पालन असेल, आज त्यांना सगळ्या लोकांना जे चारा आणावा लागतोय तो फलटवरून आणावा लागतोय किंवा जिथं जिथं पाणी आहे तिथून आणावं लागतोय. आज आपण लोक काय म्हणतात की मानला पाणी आले, पण मला वाटतंय इथं ह्या आमच्या भागाला तर पाणी आलं नाही. ठीक आहे, शासन त्याच्या लेवलला प्रयत्न करते. ते पाणी येण्यासाठी माझ्या माहितीनुसार मीच काल स्वतःचे हे कटापूरचे अधिकारी काशी साहेबांना भेटलो तर त्यांनी सांगितले की पाणी तुमच्या रिसर उत्तर मानला याला कमीत कमी 1 वर्ष लागेल. त्यामुळं ठीक आहे पाणी येईल, पण आत्ता काय लोकांची आत्ताची मूळ अडचण आहे. तर मी काल सुद्धा काशी साहेबांना जाऊन भेटलो की तुम्ही तात्पुरतं काय करता येतंय की ह्या 2 महिन्यात बाबा पाणी कसं देता येईल ती बघा. आणि दुसरी गोष्ट, शासनानं ह्या उत्तरमानचे जे शेतकरी आहेत त्यांना चाऱ्याचं तातडीने नियोजन करावं. कारण इथं तुम्ही आज बघताय की लोकांना चारा आणण्यासाठी रोज बनवून करावं लागते. माझं एकच शासनाने विनंती की तातडीनं चाऱ्याची सोय करावी. चारा छावण्या ह्या कमीत कमी ह्या उत्तर मानमध्ये झाल्या पाहिजे एवढी शेतकऱ्याची विनंती आहे. सध्या ह्या भागातले वारुगड, बिजवडी, पाचवड, दानवलेवाडी, शिखर शिंगणापूर, मोही या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे आणि आपण बघू शकतात आपण पण एका रानात उभा आहे. इथल्या पिकांचं सध्याची काय परिस्थिती आहे ते देखील सांगा. आता इथली पिकं 1-8 दिवसानं इथं गुरास आपल्या जी शेतकरी जनावर आहेत तिथं आता खोटे ठोकायची वेळ आली आहे आणि 8 दिवसानं काय राहत नाही. तर शासनानं तातडीनं ह्या जनावराचं नियोजन लावलं पाहिजे, जनावर चाऱ्याचं नियोजन लावलं पाहिजे, पाण्याचं नियोजन लावलं पाहिजे. हीच ह्या उत्तरमानच्या शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि तोच शेतकरी त्याच प्रतीक्षेत आहे. आता जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे म्हणजे त्यांच्यावर कसं संकट आहे ते देखील सांगा. एकतर पेंडीचा दर वाढलेला आहे, आज तुम्ही बघितलं व्यवसाय परवडतोय का वगैरे ते देखील सांगा. चाऱ्याचा खर्च वाढलेला आहे. आज चाऱ्याचा खर्च म्हणजे आजचा तुम्हाला गुंठा घ्यायचा म्हटला तरी सरासरी 2200-2500 रुपये गुंठा. जर एक गुंठा जर एखाद्याचे जर 5-6 जनावर असेल तर त्या गुंठ्याला 1-4 दिवस सुद्धा तो चारा पुरवत नाही. त्यामुळे ती दूध उत्पादक सुद्धा शेतकरी आता पूर्ण तोट्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही महागाई बघितली तर कालच मोठे साखर 72 रुपयावर आली. मग ह्या लोकांनी मानच्या जगायचं कसं हा प्रश्न फार बिकट आहे. त्यामुळे ह्या मानमध्ये थोडासा एक चोरीचं प्रमाण वाढायला लागले. कशामुळं तर थोडंशी पैसे नसले की लोक हीच उद्योग करू शकतात. त्यामुळे शासनानं तातडीनं ह्या चाऱ्याचा पहिल्यांदा विषय संपवला पाहिजे. आता ह्या भागात किती साधारणतः गावामध्ये टँकर सुरू आहे, म्हणजे अगदी पाचवड असेल, तोंडले सारख्या उत्तर मान मधल्या सगळ्याच गावामध्ये पांगरी असेल, बिजवडी असेल, राजवड असेल, पाचवड असेल, अस्तनपूर असेल, वारुगड असेल, सगळ्या गावामध्ये टँकर हा चालू आहे. त्याबद्दल काय दुमत नाही. ओके. तुम्ही शासनाला कोणकोणत्या मुख्य मागणी करताल, म्हणजे एकतर चाऱ्याच्या संदर्भातल्या आणि पाण्याच्या संदर्भातल्या अशा काय मागण्या आहेत तुमच्या? शासनानं तातडीनं ह्या जनावरांच्या चाऱ्याचा पहिल्यांदा विषय मिटवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझी एक विनंती आहे की ह्या उत्तरमनला म्हणजे एक बोलायचं म्हणलं, राजकीय बोलायचं म्हणलं तर हा उत्तरमान हा मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांचा होमपीच आहे. आणि मग ह्या होमपीच मध्ये जर अशी परिस्थिती असेल तर भाऊंनी थोडंसं लक्ष ह्या पहिल्यांदा आपल्या घरात दिलं पाहिजे अशी मी त्यांना कळकळीची विनंती आहे. त्यांचे प्रयत्न आहेत तर आहेत, परंतु पहिल्यांदा आपण इथं उत्तरमानला पाणी द्यायला पाहिजे होतं. तुम्ही तिकडच काय सांगताय, तुम्ही इकडे पाणी दिलं तिकडे पाणी दिलं. तर पहिल्यांदा आपलं घर बघा. ह्या उत्तरमान मधली जनता काय म्हणते. आजपर्यंत तुम्हाला उत्तरमान मधल्या जनतेनं भरभरून दिले.
त्यामुळं भाऊनी तातडीनं ह्या उत्तरमानच्या जी पाईपलाईनच्या जी टेंडरच्या प्रोसेसमध्ये टेंडर एका महिन्यात होईल. मी काल स्वतः आदरणीय मकरंदाबानी चर्चा केली जे गटापूर साहेबांची, तर एका महिन्यात टेंडर होईल. म्हणजे फॉलोअप चालू आहे सरकारच्या मध्ये. फॉलो बद्दल मी त्यांना अभिनंदन. समाधान अभिनंदन करेन.